अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मोहा गावच्या शिवारात मंगळवारी मध्यरात्रीनंतर मोटारीतून आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळीनं रस्त्यानं जाणारी इनोव्हा मोटार अडवून तिच्यातील एक जणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास जीवे मारले, तर दुसऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, इनोव्हा गाडी असा 6,59,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेडकडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोहा गावच्या शिवारातून नांदेड जिल्ह्यातील भालचंद्र बापूसाहेब नाईक वय 53 आणि शंकर माधवराव ठाणेकर वय 45 हे दोघेजण त्यांच्या इनोव्हा गाडी क्रमांक MS06 S7873 मधून मंगळवारी मध्यरात्रीनंतर चालले होते। त्याचवेळी मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या झायलोसारख्या दिसणाऱ्या गाडीतून 7 ते 8 जणांनी येऊन त्यांची गाडी या गाडीच्या आडवी लावली। गाडीतून खाली उतरून त्यांनी भालचंद्र नाईक यांना तुमच्याकडील माल काढा असं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम ताब्यात घेतली। या टोळक्यातील एकानं शंकर ठाणेकर यांच्या छातीवर गुप्तीसारख्या धारदार शस्त्रानं भोगसून त्यांना ठार मारलं। त्यांच्याकडचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल तसेच इनोव्हा गाडी बळजबरीने चोरून नेली। या संदर्भात भाऊसाहेब बापूसाहेब नाईक यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी 25 ते 30 वयोगटातील 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा तपास कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनवणे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SP वाखारे आणि पोलीस कर्मचारी करीत आहेत। जामखेडच्या समोर आल्यानंतर लगेच आमच्या समोर गाडी उभा करण्यात आली आणि आम्हाला खाली उतरा, म्हणजे आमच्या गाडीला कट मारता का, आराम करून मादरचोद खाली उतरा अशा प्रकारचं म्हणजे वाद घालून आम्हाला खाली उतरण्यात। त्याच्यानंतर आमचे 2-3 माणसं खाली उतरले। आमचे तालुका प्रमुख जे आहेत ते थोडासा प्रतिकार केला, त्यांनी थोडासा म्हणजे बराच प्रतिकार केला, खाली उतरायला तयार नव्हते आणि त्या गोष्टीचा त्या लोकांना राग येऊन त्याच्यातल्याच एकानं गुप्तीनं वार केला त्याच्यावर। तुमच्या गाडीतले किती लोक खाली उतरले? आमच्या गाडीतले सगळेच उतरले होता पूर्ण। ते किती लोक होते? ते 8 लोक होते जवळपास। ते फायटरनं मारलं ना, हे लुटेमामाला फायटरनं मारलं, त्याच्यानंतर भालचंद्र नाईकला फायटरनं मारलं। आम्ही बॅक सीटला असल्यामुळं ती इनोव्हाची शीट फोल्ड करून आम्हाला उतरवला, ते आम्ही लवकर उतरू शकले नाही खाली आणि तोपर्यंत इकडून काही वाहनं तिकडून काही वाहनं समोरून आले, त्याच्यामुळं आमचा मार्ग तिकडे थांबला। तुम्ही उतरेपर्यंत त्यांच्यावर वार झाले होते? नाही, आम्ही उतरल्यावर झालो। आम्ही उतरल्या खाली, आम्ही उतरल्यानंतर ते ठाणेकर खाली उतरत नव्हते। चूक झाली बाबा, सॉरी, माफ करा प्लीज असं म्हणजे बोलणं चालू होतं आम्हाला। म्हणजे लूटमारीचा प्रकार असा असं आमच्या लक्षात आला नाही, काहीतरी थोडं बहुत इकडे तिकडे झालं असेल, गाडीला कट बसली असेल आणि त्याच्यासाठी म्हणून वादेवाडी चालू असेल, माफी वगैरे मागून आपण संपून टाकू। पण ते खाली उतरल्यानंतर प्रकार वेगळा झाला। आमच्या दोन्ही माणसाच्या जवळ अंगठ्या काढून घेतल्या हातातल्या, नगदी रोख पैसे काढून घेतले, एकाचे 9,500 दुसऱ्याचे 4,500 आणि त्या लोकांनी पलायन केलं। आमच्या पाठीमागून एक इंडिका गाडी येत होती, त्या इंडिका गाडीला सुद्धा लोक त्याच्यामधल्या 2 लोकांनी धरलं आणि त्या गाडीने त्यांना बरोबर जिथं निमुळता रस्ता आहे त्या ठिकाणी गाडी आडवी घातली आणि मारहाण करून लुटायला सुरुवात केली। त्यांच्या अंगावरचं सोनं काढून घेतलं, अंगठ्या काढून घेतल्या। गाडीत 3 सीट असल्यामुळं मागच्या सीटवर त्यांना मधली खुर्ची पालती केल्याशिवाय निघता येत नाही आणि मागच्या दोन्ही बसलेल्या 2 सीटाला त्यांनी पिस्तूल लावलं आणि त्यांना जागेवरचं हलू दिलं नाही। मग 2 पुढं जे होते त्यांना बाहेर काढून हाणलं, त्यांचं सोनं लुटलं, त्यांचे पैसे लुटले। जे ड्रायव्हिंग करीत होते ते मुखेडचे तालुका प्रमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख होते, त्यांनी काय टेरिंगकडून त्यांचा दरवाजा उघडू दिला नव्हता, म्हणून दरवाजा उघडण्यासाठी त्यांच्यात बराच वेळ झटपट झाली। त्या झटपटीत त्यांचा दरवाजा उघडला गेला आणि दरवाजा उघडल्याबरोबर त्यांना त्या धारदार शस्त्राने लुटारूने एक वार केला आणि वार एवढा भरमी लागला की माझा अंदाज आहे त्यांचं लिव्हर आणि फुफ्फुस दोन्ही फुटलं असं, एवढा जोरात वार लागलेला। 4 इंचाचा वार आहे आणि ते जागेवर पडले। पडल्यानंतर त्यांच्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा केला, परंतु लोक काही रस्त्यावरचे थांबले नाही आणि मग चोरांनी त्यांना पिस्तूलचा धाक दाखवला, गाडीतून बाकीच्या दोघाला उतरवलं आणि त्यांची गाडी आणि स्वतःची गाडी घेऊन त्यांनी पोबारा केला, त्या ठिकाणाहून निघून गेले। आम्ही गेल्यानंतर लगेच SP ला फोन केला। त्या ठिकाणी जवळजवळ 200 ते 300 पोलिसाचा फौजफाटा आला होता। त्यांनी लगेच 2-4 पथकं करून त्या ठिकाणाहून लगेच रवाना केली। त्या गाडीतील एका तालुका प्रमुखाचा मोबाईल त्या गाडीत तसाच होता, या चोरांनी लुटलेल्या गाडीत, आणि ड्रायव्हरचा मोबाईल होता। तर
लगेच 3 वाजता त्या मोबाईलचं लोकेशन घेतलं तर एक मोबाईलचं लोकेशन कर्जत तालुक्यात मिळत होतं, दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन आपल्या आष्टी तालुक्यातील करेवाडीच्या ठिकाणचं मिळत होतं आणि एकाचं लोकेशन शिंदे गाव आहे कर्जत तालुक्यात, त्या ठिकाणचं मिळत होतं. पोलीस पुढचा तपास करत आहेत. रस्ता लुटीच्या या घटनेत एक जणाला प्राण गमावे लागल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. स्थानिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांच्या वतीनं केली जाते. C24 ताससाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन किरण रेडे आणि अशोकवीर, जामखेड.